मार्केटिंग करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तरुणांना सांगायची आहे, तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना तो ढळू देऊ नका। मनान जर तुम्ही अपसेट झालात ना तर तुम्ही बिझनेस कधीच करू शकत नाही। आत्ता मला काही तरुण आणि तरुणी भेटायला आले होते, कॉलेजमधले पण आहेत आणि एकेडे कॉलेज करता करता बिझनेस करतायत। तर ज्यांची वय आता 25च्या पुढे आहेत, 22 ते 25च्या पुढे, गमर अशी आली की त्यांना काही कारणांमुळे सतत व्यवसायात बिझनेसमध्ये अपयश मिळते। लक्षात ठेवा, शितूत मिसळच्या अलीकडे त्याच्या आधी मी जवळजवळ भरपूर बिझनेस केलेले, 6-7 बिझनेसमध्ये पूर्ण लॉसला गेलो होतो। 8वा बिझनेस माझा शितूत मिसळ आहे आणि त्याच्यानंतर आता गम्मरशी आलेले की पहिले जे 7 बिझनेसमध्ये बंद पडले होते ती सगळी कुलपात उडायला सुरुवात झालेली। मी तुम्हाला अत्तर विकत होतो किंवा तुम्हाला मी मध्यंतरी व्हिडिओ काही आहेत त्याच्यामध्ये की मी काय काय करायचो। आता गमर अशी की लहान मुलांचा आशीर्वाद आणि मिसळप्रेमींचा आशीर्वाद एवढे मिळालेले आहेत या मम्मम सेवेमुळे की सगळे बिझनेसमध्ये परत चालू झालेले आहेत व्यवस्थित। म्हणजे जे लॉस होऊन मी पूर्णपणे बिझनेस बंद केले होते सगळी कुलपातं उघडत आहेत स्वामींच्या कृपेने आणि लहान मुलांच्या कृपेने। कसं असतं, थोडासा पेशन्स ठेवायचा असतो। आता माझी 12-13 वर्ष स्ट्रगलमध्ये गेली, हा विषय सोडून द्या, पण कसं हे तुमच्या बाबतीत घडतं कामा नये। मी तुम्हाला व्हिडिओ का तुम्हाला हे सगळं सांगतोय, माझा मोठेपणा किंवा मला काय रडगाणं सांगण्यात काही इंटरेस्ट नाही। माझी जी काही गोष्टी काही कारणामुळे फुकट गेला विषय, तो तुमचा वेळ फुकट आता कामा नये। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला मानसिक स्थिरता पूर्ण पाहिजे। जर तुम्ही बिझनेस करताय तर तुम्ही आणि मी तो स्थिर होतो। माझा जेव्हा बिझनेस लॉस झाला, ठीक आहे, हा लॉस झाला, आपण दुसरा बिझनेस करूया, ठीक आहे, परत त्याच्यात अपयश मिळालं, आपण पुढे, मी तिथे रडत नाही बसलो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। कसं असतं, आता शितूत मिसळचं यश सगळ्यांना दिसतंय की आता मोठ्या मोठ्या मंत्री महोदय जे आहेत त्यांना आता भेटायला बोलवलेलं आहे। काही VIP लोक आहेत, काही VIP लोक मंडळींप्रमाणेच आता काही कलाकार आहेत किंवा काही चॅनेलवर आपला विषय होतोय, आता हळूहळू बोलणी चालू आहेत। तर हे सगळं यश आत्ता दिसतंय की आता विदेशातल्या सुद्धा काही संस्थांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे की मम्मम सेवाचा विषय तुमचा सत्कार करायचा आहे, तुम्हाला पासपोर्ट तुम्ही काढून ठेवा। पासपोर्ट माझा काढलेला आहे, पण काढून ठेवा, नसेल काढला तर आम्ही तुम्हाला कधीही तुमचा रेकॉर्ड झाला लहान बाळांचा, म्हणजे लहान बाळांना जी मोफत दूध सेवा देता तर त्याची नोंदणी ठेवा। त्याच्यासाठीच आम्ही नोंदणी ठेवतो आणि पोलिसांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की एक सिक्युरिटी म्हणून बाळांची नोंदणी असणं आवश्यक आहे। तर सांगायचा विषय असा आहे की असा विषय नाही की शितूत मिसळ पटकन चालू केलं आणि लगेच फेमस झालो। पहिले 7 बिझनेस मी पूर्ण लॉसला होतो, त्याच्यानंतर हा 8वा बिझनेस माझा शितूत मिसळ। पण पहिले 7 बिझनेस मी जेव्हा केले तेव्हा रडत बसलो ना की अरे यार माझं कसं होईल। माझी मेमरी एकदम स्ट्रॉंग होती आणि मी निर्णय क्षमता म्हणजे फुल स्ट्रॉंग आहे। आता तुम्हाला बोलताना समजतं, मी जर तर बोलत नाही कधी, मला कॉन्फिडन्स लेवल आहे तेव्हाच मी तुमच्याशी बोलतोय। तर आत्ताच्या तरुणांना मी तेच सांगतो की तुम्हाला ठीक आहे, चालताना पडायला होतं, आपटायला होतं, पण तुम्ही कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती घालवू नका। आज ना उद्या चांगले दिवस येतातच। तुमच्यासमोर माझ्यासारखं उदाहरण आहे, तर तुम्ही हे नक्की करा। अजिबात कोणी नावं ठेवली, टोकलं, कोणी बोललं, अजिबात लक्ष देऊ नका, तुम्ही उलट बोलू नका। मी पण कोणाला उलट बोललो नव्हतो। आता माझी चांगली परिस्थिती झाली, आता मी फेमस झालो, आता मी सगळ्यांना थँक्स म्हणतो, त्यांना पण, मला काही प्रॉब्लेम नाही। तर लक्षात ठेवा, मानसिकता तुमची स्थिर पाहिजे, अजिबात कॉन्फिडन्स लेवल खाली घालवू द्यायची नाही। नाहीतर तुम्ही मनान जर मेलात ना तर तुम्ही बिझनेसमध्ये कधीच यश मिळवू शकणार नाही। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे मनान तुम्ही स्थिर राहा, ठीक आहे, अपयश आलं शांत राहायचं, परत बिझनेस पुढचा बघायचा, काय तोच बिझनेस परत रिस्टार्ट करायचा, बघायचं जमतंय की नाही, नक्की यश मिळणार हे मी तुम्हाला सांगतो। धन्यवाद, आभारी आहे।